वळूयात महत्त्वाच्या बातमीकडे। बीड प्रकरणी आज जालन्यामध्ये भव्य मोर्चा आहे। जालन्यामध्ये सर्व पक्षीय मूक मोर्चा निघणार आहे। सकाळी 10 वाजता मोर्चाला सुरुवात होईल। देशमुख कुटुंब सुद्धा या मोर्चामध्ये उपस्थित राहणार आहे। तर कालही आपण पाहिलेलं होतं, छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मोठा मोर्चा निघालेला होता आणि त्यानंतर आज जालन्यामध्ये भव्य मोर्चा निघणार आहे। सर्व पक्षीय असा हा मूक मोर्चा असेल। सकाळी 10 वाजता मोर्चाला सुरुवात होईल। मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला महिना उलटून गेलेला आहे, मात्र महिना लोटूनही अजून अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। या प्रश्नांची उत्तरं कधी मिळणार आणि सरपंच देशमुखांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पर्यायाने न्याय कधी मिळणार असा सवाल वारंवार उपस्थित केला जातोय आणि त्यासाठीच जालन्यामध्ये सर्व पक्षीय मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मूक मोर्चाच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे, गेल्या काही काळापासून पुण्यामध्ये निघालेला असेल, कालचा छत्रपती संभाजीनगर मधला मोर्चा असेल किंवा आता बीड मधला मोर्चा, यातून अनेक धक्कादायक खुलासे सुद्धा समोर येत आहेत। काही खुलासे अशा स्वरूपाचे केले जात आहेत ज्याची कल्पना सर्वसामान्यांना नाही आणि सरकारही काही बाबतीत अनभिज्ञ आहे।